आता जो वाडा तालुक्यामध्ये जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जो कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता, खरं तर अनेक दिवसापासून तालुका प्रमुख आदरणीय पाटील साहेबांनी सांगितलं होतं की पाटील साहेबांना वाड्याला एक शिवसैनिकांचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे नियुक्त करायचे. खरं तर हा मेळावा इथं आल्यानंतर बघितल्यानंतर तुम्ही पत्रकार बंधूंनी बघितलं असेल, नक्कीच तुम्ही दाखवणारच आहात की अतिशय मोठ्या संख्येने या तालुक्यामधले सर्व शिवसैनिक इथं या मेळाव्याला उपस्थित होते. खरं तर आता शेतकऱ्यांची थोडीशी आम्हाला इथं कमतरता जाणवली, कारण आज बघितलं असेल तुम्ही का या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी खूप संकटात आहे. आम्ही आमच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून शासनाला या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण शासन ज्या पद्धतीने किंवा सरकार ज्या पद्धतीने माझ्या शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई देतोय ती मला तर वाटतं ही शेतकऱ्यांची फक्त टिंगल करण्याचं काम हा शासन करतो किंवा सरकार करतो. आम्ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांच्या माध्यमातून आम्ही या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करतोय की माझ्या या शेतकऱ्याचं जे शेती नुकसान झालेलं आहे त्याला किमान एकरी 50,000 रुपये त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे. आज या वाडा तालुक्याच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा जो कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे, याचा खास उद्दिष्टच असा होता की येणाऱ्या ज्या स्थानिक स्तराच्या संस्थेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये मी प्रत्येक उपतालुका प्रमुखांना तालुका प्रमुखाच्या माध्यमातून वरिष्ठांना एक विनंती केलेली आहे की आपण या तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन गणामध्ये जाऊन आता आढावा बैठकी घेऊन आपण आपल्या पद्धतीने पूर्ण माहिती घेतली पाहिजे की आपण महाविकास आघाडी बरोबर जरी आपण समजा महाराष्ट्रात असलो तरी आपण आपल्या जिल्ह्यापुरता किंवा आपल्या वाडा तालुक्यापुरता आपण कुठल्या पद्धतीने आपण महाविकास आघाडीच्या बरोबर असलो पाहिजे आणि वाटाघाटी करत असताना आपल्या पक्षाचं नुकसान होणार नाही, आपल्या कार्यकर्त्याचं नुकसान होणार नाही, या दृष्टिकोनाने आपण चाचपणी केली पाहिजे. या दृष्टिकोनाने आजच्या या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मी सर्व शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे. महाविकास आघाडी नाही, मला तरी असं वाटतंय की आपण जर समजा मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका जर बघितल्या, लोकसभाच्या निवडणुका जर बघितल्या आणि विधानसभेच्या निवडणुका त्याच्या आकडेवारी बघितली तर ज्या पक्षाची ज्या जिल्हा परिषद गटामध्ये ताकद असेल त्या पक्षाला ती उमेदवारी दिली जाईल. परंतु एखादा जर पक्ष जर जाणून बुजून जर प्रयत्न करत असेल की हा जिल्हा परिषद आम्हालाच पाहिजे तर तसा कदापि होणार नाही. आम्ही ते प्रयत्न करू त्यांची नाराजगी करण्याचा, परंतु कुठल्याही प्रकारचा माझा कार्यकर्ता दुखवला जाणार नाही किंवा ती शीट धोक्यात येता कामा नये त्या दृष्टिकोनाने आम्ही प्रयत्न करणार. Subscribe for more content.